जेव्हा पण मराठीमध्ये असा सिनेमा येतो ना, तेव्हा त्याच्यासाठी माझी एक्साइटमेंट आपोआपच वाढते. तर आज रिलीज झाला एका डार्क टोन असलेल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, आणि तो म्हणजे सूड शकारंब. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शोएब अतिक, आणि या चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की त्यांना कमीत कमी सीन्समधून जास्तीत जास्त इम्पॅक्ट दाखवायचा होता. असं हे ट्रेलर बघून दिसतं. हा संघर्ष नाही, हा आहे सूड शकारंब. हा म्हणजे याची टॅगलाईन जी दिली ना, ते म्हणजे जे चित्रपटाचं डार्क टोन आहे हे बघून तर एकदम परफेक्ट सूट होतीये. आणि हा एक गावाकडचा अत्यंत रॉ रस्टिक असा चित्रपट दिसतोय, ज्याच्यामध्ये एकदम रॉ इमोशन्स दिसतात ते. आणि जे ॲक्शन सीन्स म्हणजे ज्या लेवलचे आहेत त्या लेवलचे म्हणजे बघून असं वाटतंय की बरोबर मॅच होतात तिथं एकदम सिच्युएशननुसार. या अपूर्वाला अक्का बनवण्यामागं या गावाचाच हात आहे. आता अक्का आणि तिचं भाऊ गावावर सूड घेतल्याशिवाय शांत राहणार नाही. या ट्रेलरमध्ये जो डायलॉग आहे हा, की ज्या गावाने अपूर्वाची अक्का बनवली आहे, आता ती अक्का आणि तिचा भाऊ गावाचं सूड घेतील. तर याच्या मागेच पूर्ण स्टोरी दडलेली असणार आहे, कारण जो ॲक्च्युअल प्लॉट आहे तो याच्या मागचं दिसतोय. आणि जे ट्रेलरमध्ये बघायला मिळते ते फक्त ॲक्शनवरती भर देते आणि इमोशनवरती भर देते. जी सूडाची भावना आहे ती दाखवते, आणि त्या भावनेला घाबरून पूर्ण गाव राहतंय. कोणीही त्या अक्काच्या विरोधात आवाज उचलू शकत नाही, कारण तिची दहशतच इतकी जास्त दाखवली आहे की म्हणजे तुम्ही बघा ह्या ट्रेलरमध्ये जवळपास जेवढे कॅरेक्टर आहेत सगळ्या कॅरेक्टरना एक एक डायलॉग आहेत, नाही तर काही ना काही इमोशन्स आहेत, पण अक्काचा एकही डायलॉग नाही याच्यामध्ये. म्हणजे दहशत बघा तुम्ही, काही डायलॉग नाही आहेत पण तरी दहशत दिसतीये. म्हणजे या अक्काचा रोल किती डेंजर असणार आहे हे या ट्रेलरमधून कळतंय. सगळ्यात जास्त मला काय खुसतंय माहिती, या आपल्या गावात एक बी कोणी समोर येत नाही त्या अक्का साहेबाच्या विरोधात. आणि सध्या म्हणजे मुंबई रिजन असेल किंवा मला वाटतं मराठवाड्यामध्ये पण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आय थिंक, मला म्हणजे शुअर माहीत नाही, पण जे निवडणुकीचं वातावरण झालेलं आहे, तर हा चित्रपट एकदम अत्यंत वेळेवरती यांनी रिलीज करायचा निर्णय घेतलेला आहे. 15 तारखेला निवडणूक पूर्ण होणार, 16 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार. या चित्रपटातले जे काही कलाकार आहेत ते माझ्यासाठी तेवढे ओळखीचे नाहीत. मी आता म्हणजे एवढे पण काही जास्त मराठी चित्रपट अजून मी पाहिलेले नाहीत की मला सगळे चेहरे लक्षात राहतील. मला एवढं म्हणजे मी कन्फर्म सांगू शकत नाही की हे सगळे चांगलेच ॲक्टर असतील, पण ट्रेलर बघून तर असं वाटतंय की ह्यांची ॲक्टिंग जी आहे त्याच्यापेक्षा जास्त ना मला याचा जो टोन दाखवला यांनी, आणि विशेष म्हणजे याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे ते खूपच छान होतं, खूपच टॉप नॉच होतं. तुम्हाला जर याचं बॅकग्राऊंड म्युझिक जर फील करायचं असेल तर तुम्ही हेडफोन लावून हे ट्रेलर एकदा नक्की बघा, कारण तुम्हाला तेव्हा कळेल की याचं इंटेन्सिटी काय. सूड शकारंब म्हणजे जसा टेक्निकली खूपच चांगला आहे ना, जर जेव्हा पण अशा टेक्निकली चांगले चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये येतात त्यासाठी मी खूप एक्सायटेड असतो. जसं मागे आत्ता एक चित्रपट आला होता रील स्टार, तर हा चित्रपट टेक्निकली खरंच खूपच चांगला होता. म्हणजे मराठी हिस्ट्रीमध्ये मला वाटतं याच्यापेक्षा चांगला टेक्निकल चित्रपट मी म्हणजे बघितलेला नाही आहे, खरं सांगतो मी. कारण त्याच्यामध्ये जे टेक्निकली आणि जे म्युझिक पण खूपच चांगलं होतं त्याचं, आणि विशेष म्हणजे त्याच्यातलं जे ॲक्शन सीन्स त्यांनी दाखवले तर ते मराठी सिनेमासाठी खूप जास्त, म्हणजे मराठी सिनेमामध्ये ते कधीच एक्सपेक्ट करत नाही, पण त्याच्यामध्ये ते होतं. पण त्यासोबतच त्या चित्रपटामध्ये काहीतरी वेगळाच म्हणजे लेफ्टिस्ट प्रोपोगंडा होता, त्यामुळे तो चित्रपट काही महाराष्ट्रामध्ये चालला नाही. ठीक आहे, तर तसंच या चित्रपटामध्ये काही नसावं अशी अपेक्षा करतो, कारण या चित्रपट बघून प्रॉमिसिंग तर नक्कीच वाटतोय. मी वाट बघेल या चित्रपटाची. आता याचे काही गाणे येतील तर आपण त्याचे पण रिव्ह्यू करायचा प्रयत्न करू नक्कीच. आणि 16 तारखेला आपण नक्कीच हा चित्रपट थिएटरमध्ये बघू आणि त्याचा रिव्ह्यू करू. ट्रेलर बघताना एक गोष्ट सारखी मला अशी वाटत होती की हा चित्रपट फक्त मराठीमध्येच का बनवला असेल यांनी, कारण एवढं चांगलं म्हणजे थीम आहे याची, की असं वाटत होतं की हा चित्रपट मराठीसोबत हिंदी आणि साऊथच्या लँग्वेजमध्ये पण रिलीज होऊ शकतो. यार एवढा चांगला प्रोडक्ट आहे, पण ज्यांनी बनवलं त्यांना त्याच्यावर भरोसा नाही का? मग काय विचार करावा आम्ही? एवढा चांगला प्रोडक्ट आहे, तुम्ही तो इतर भाषांमध्येही रिलीज करायलाच हवा, कारण त्याच्यामध्ये दम आहे असं मला वाटतंय. मग ठीक आहे ना, म्हणजे थोडंफार बजेटचा पण इश्यू असू शकतो. असं असेल म्हणून त्यांनी सायमल्टेनियसली इतर भाषांमध्ये रिलीज केलेला नाही आहे. पण तरी बघू आपण, जेव्हा चित्रपट रिलीज होईल त्या जर खूपच चांगला जर असेल तर माउथ पब्लिसिटी होणार आणि तो इतर भाषांमध्ये रिलीज होणारच. जसा की आता आपला दशावतार सिनेमा
मराठीमध्ये आधी बनला आणि नंतर त्याचा माउथ पब्लिसिटी खूपच चांगली झाली आणि नंतर तो मल्याळममध्ये बनला आणि काल परवाच अशी न्यूज आली की हा चित्रपट आता ऑस्करमध्ये पण गेला आहे. तर फिंगर्स क्रॉस्ड. तर शेवटी मी एवढंच बोलेल की हा चित्रपट बघण्यासाठी मी जाईल आणि ह्याच्यातले जे रागीट चेहरे दिसतात ते सगळ्यांचेच ते मी बघू शकेल, पण याची स्टोरी चांगली असेल तरच. ठीक आहे, याची स्टोरी स्क्रीन प्ले चांगला असायला पाहिजे. याचं म्युझिक मी ऐकलंय, ते खूपच चांगलं आहे, त्याच्यावर तर मला बिलकुल शंका नाही. खूपच चांगलं वाटतंय मला, खूप छान म्युझिक दिलं याने आणि जो टोन सेट केला तो पण खूप छान आहे आणि काही स्लोमो शॉर्ट सीन्स पण आहे त्याच्यामध्ये, तर ते पण खूप चांगले आहे. मला असं वाटतं टेक्निकली हा चित्रपट परफेक्ट असणारच आहे. फक्त आता राहिलं काय याची स्टोरी आणि जे काही कलाकार आहेत त्यांचे परफॉर्मन्स, ह्या दोनच गोष्टी आता बघायच्या बाकी आहेत आणि त्या तर सिनेमा बघतानाच कळतील. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही माझ्या चुका असतील तर त्याही सांगा, मी त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच कमी सबस्क्रायबर आहेत, अजून 400 पण कंप्लीट झालेले नाही आहेत, तर नक्की 400 करून टाका ह्या व्हिडिओमध्ये. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.